हल्ली मोबाईलमुळे आपली परिभाषा एवढी बदललेली आहे. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की छोट्या गावामध्ये खेडेगावामध्ये एक मोबाईल शॉपी असते आणि ह्या मोबाईल शॉपीमध्ये एक माणूस जातो आणि तो दुकानदार मुलगा आहे त्याला असं विचारतो की इथं तुमच्या दुकानामध्ये एक वयस्कर ग्रस्त बसलेले असायचे ते हाती दिसत नाही, ते कुठे गेले? तर हा पोरगा म्हणला ते स्विच ऑफ झाले. म्हणला स्विच ऑफ झाले म्हणजे काय? तर म्हणला स्विच ऑफ झाले म्हणजे त्यांचं निधन झालं. पण म्हणजे असं कसं झालं? मध्ये आलो होतो त्यावेळेला ते असं म्हणत होते की मला जरा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, नीट दिसत नाही. तर हा पोरगा म्हणला होय, म्हाताऱ्याचा डिस्प्ले घेतला. मग म्हणजे तुम्ही त्याच्यावरती काय उपचार केले की नाही? म्हणला 2 वेळा वॉचर मारलं, 3दा बॅटरी रिचार्ज केली, म्हणजे दवाखान्यात नेऊन आणलं. पण म्हणला म्हातारं सुधारायचं नाव नाही. हा ठीक आहे, पाठीमागे ऐकू होते ना सगळ्यांना? तर मग म्हणला एक नेमकं काय झालं, तर काय शेवटी काय झालं त्याने म्हणला म्हातारं जे व्हायब्रेट झालं ते एकदम सायलेंट मोडवर गेलं. म्हणजे काय? म्हणजे म्हणला थोडासा अटॅक आला, ते म्हातारं एकदम कोम्यात गेलं. हे म्हणले काही म्हणा, हे ग्रस्त खूप चांगले होते. तर म्हणला 1950चं मॉडेल होतं. म्हणजे काय? तर म्हणला 1950चा त्यांचा जन्म होता. तर 1950चा जन्म होता म्हणजे हे म्हणजे बस सुरू का चालताय कुठे? म्हणला ह्या मॉडेलचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. म्हणला काय वैशिष्ट्य आहे? तर म्हणला स्विच ऑफ झालं तरी मिस्टर देते. म्हणलं ते म्हणते म्हणजे काय? म्हणजे म्हणला म्हातारं मेलं तर अजून पण बायकोच्या स्वप्नात येते. तेव्हा हे मोबाईलमुळे आपल्याला परिभाषा बदललेली आहे. आता तुम्हाला गमत वाटेल की मी आल्या आल्या सदाभाऊंचं नाव न घेता, सागरभाऊंचं नाव न घेता विरोधच का सांगितला? ह्याला भाषणामध्ये आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी म्हणायचं. मी मध्येच तुम्हाला विचारलं, पाठीमागे तुम्हाला ऐकू येते का? ज्यावेळेला मागच्या पायरीवरची 2 माणसं मला हात करतात की आम्हाला ऐकू येतंय, तेव्हा ह्याचा अर्थ असा होतो की पुढे बसलेल्या बजरंग करत पासून ते शेवटच्या ओळीमध्ये जी माणसं आहेत ती आपली सगळी ऐकायला लागलेली आहे. ह्याला म्हणायचं ऑडियन्स पार्टिसिपेशन. आणि हे ऑडियन्स पार्टिसिपेशन करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करावा लागतो. तुम्ही जर सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असाल तर वक्तृत्व हे तुमच्या नेतृत्वाचं प्रमुख साधन असतं. हे माझं नाही, श्रीपाद टांगे असं सांगितलेलं आहे की वक्तृत्व हे नेतृत्वाचं महत्वाचं साधन आहे. मग जर वक्तृत्व हे महत्वाचं नेतृत्वाचं साधन असेल तर या वक्तृत्वाकडे आपण गांधींना पाहतो का? उदाहरणार्थ बजरंग कदम तुमचं शिक्षण किती झालंय? MA कुठल्या विषयात MA केलंय? तुमचं शिक्षण किती झालंय? कृषी पदविका. तुमचं किती झालंय? 10वी. तुमचं? तर यात जे 2 पदवीधरांना मी विचारलं, पाठीमागे पण बरेच पदवीधर असतील, या पदवीधरांच्या मध्ये असा कोणी पदवीधर आहे का की आय एम ग्रॅज्युएट इन पब्लिक स्पीकिंग, की वक्तृत्व ह्या विषयामधला मी पदवीधर आहे? असा आपल्या देशात पदवीधर नाही. याचं कारण आपल्या औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये वक्तृत्व हा विषय नाही. अमेरिकेमध्ये BA इन पब्लिक स्पीकिंग आहे, MA इन पब्लिक स्पीकिंग आहे, पण आपल्याकडे वक्तृत्व हा विषय औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये नाही. म्हणजे पण तुम्ही जर राजकारणामध्ये भाग घेत असाल तर तुम्हाला किमान 3 कामं करावी लागतात सभेत. कुठली 3 कामं? एक म्हणजे स्वागत प्रस्तावित करावं लागतं, दुसरं म्हणजे समारंभाचा अध्यक्ष व्हावं लागतं, आणि तिसरं म्हणजे आभार मानावं लागतं. ह्या 3 माणसांना मराठीतले उत्तम वक्ते प्राध्यापक नाशिक फडके म्हणून लेखक होऊन गेले. त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्वागत प्रस्तावित करणारा, समारंभाचा अध्यक्ष आणि आभार मानणारा हे 3 जण व्यासपीठाचे शत्रू आहेत. का म्हणजे असं व्यासपीठाचे शत्रू आहेत? म्हणजे त्याला आणखी एक 4थ्या शत्रूची भर पडलेली आहे. अशोक जैनांनी उल्लेख केलेला आहे की निवेदक कॉम्प्लिया कार्यक्रमाचं निवेदन करणारा जो 4था शत्रू आहे तो पण एक शत्रू आहे. की असं का झालं?
तर ही कामं आपण नीट करत नाही. समजा स्वागत करायचं आहे, प्रास्ताविक करायचं आहे, प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यायची आहे, तर प्रमुख पाहुणा आपल्या परिसरातच असतो. त्याच्या अगोदर नीट माहिती घ्या ना, त्याच्याबद्दल चुकीचे तपशील देण्यामध्ये काय अर्थ नाही. पाहुण्याचं शिक्षण काय झालंय, पाहुणा इथं बोलायला योग्य कसं आहे एवढंच विचारा. पाहुण्याचं लव्ह मॅरेज झालंय का, अरेंज मॅरेज आहे, ह्या चौकशी करायचं कारण नाही. पण हे दोन गमतीदार शब्द आहे. लव्ह मॅरेज म्हणजे काय? लव्ह मॅरेज म्हणजे कमिटिंग सुसाईड, म्हणजे प्रेम लग्न म्हणजे स्वतःहून आत्महत्या करणं. आणि अरेंज मॅरेज म्हणजे काय? इट इज ऑर्गनाइज्ड मर्डर बाय ऑल द रिलेटिव्ह, की सगळ्या नातेवाईकांनी मिळून खून करणं म्हणजे ठरवून लग्न होणं. आणि लव्ह मॅरेज म्हणजे स्वतःहून आत्महत्या करणं. दोन्हीचा रिझल्ट एकच होतो. पण अरेंज मॅरेजचा एक फायदा आहे, एखाद्याला निश्चितच देखील एवढी बायको मिळणार नाही, एवढी बायको अरेंज मॅरेजमुळे मिळण्याची शक्यता आहे. लव्ह मॅरेजमध्ये प्रियकर आणि प्रेयसी यांचं लग्न होतं. अरेंज मॅरेजमध्ये देखील प्रियकर आणि प्रेयसीचं लग्न होतं. कुणाच्या प्रेयसी बरोबर होतं ते सांगता येत नाही. तेव्हा अशा प्रकारचे बारकावे जे आहेत हे आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्याचे सगळे तपशील आपण नीट घ्यावे. म्हणजे स्वागत प्रास्ताविक पाहुण्याचा परिचय प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात की अतिशय व्यर्थ अशा प्रकारचं निरर्थक मनोरंजक क्रम आहे. म्हणून आपण काय करायचं, समजा तुमच्या गावामध्ये सभा आहे, तुमच्याकडे स्वागत प्रस्तावित करायचं आहे, तर स्वागत प्रस्ताविकाचा हेतू काय आहे? तुमच्या बोलण्यामुळे कार्यक्रमाची वातावरण निर्मिती झाली पाहिजे. तुमच्या बोलण्यामुळे कार्यक्रम काय आहे हे लोकांना थोडक्यात लक्षात आलं पाहिजे. तुमच्या बोलण्यामुळे समजा की उदाहरणार्थ सागर खोत प्रमुख पाहुणे आहेत, तर सागर खोत हे काय आहे हे आपल्या गावातल्या लोकांना कळालं पाहिजे. त्यामुळे काही जण काय करतात की स्वागत प्रास्ताविक पाहुण्याचा परिचय या निमित्तानं गावासाठी आपणच कशी कर्तव्यकारी गाजवलेली आहे अशा आत्मस्तुतीवर पुराणामध्ये व्यस्त राहतात. हे टाळलं पाहिजे आपण. कारण स्वागत प्रास्ताविक परिचयचा हेतू असा आहे की कार्यक्रमाची वातावरण निर्मिती झाली पाहिजे. यू मस्ट सेल द प्रॉडक्ट टू द ऑडियन्स. म्हणजे तुमचं काम काय आहे की तुम्ही आज जो गावात प्रमुख पाहुणा नावाचा प्रॉडक्ट आणलेला आहे तो श्रोत्यांच्या पर्यंत आपल्याला नीट विकायचा आहे. त्यामुळे तेवढंच काम आपण नीट केलं पाहिजे. आता तुम्ही आठवून बघा, तुमच्या गावामध्ये सभेचा अध्यक्ष आपण कोणाला करतो? खरेदरचे वर आकाश वेळ भरतो अशा प्रकारच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाला आपण पकडून आणतो आणि म्हणतो की तुम्ही आता अध्यक्षाचा अर्थ काय आहे? नैतिक यंत्रणाने व्याख्या केलेली आहे. आधी आहेत अक्षजाचे, म्हणजे ज्याच्या डोळ्याची उंची इतरांच्या पेक्षा जास्त आहे, ज्याचं प्रमुख वक्त्यापेक्षा अभ्यास चांगला आहे, व्यासंग चांगला आहे, अशा माणसाला समारंभाचा अध्यक्ष करायचा. मग आपण हे पटवून आणलेला अध्यक्ष काय म्हणतो? तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज आपण का बोलतोय. आज गांधी जयंती आहे, महात्मा गांधी की जय असं म्हणून ते खाली बसते. तर अशा प्रकारचा डिस्क्वालिफाईड अध्यक्ष जो आहे तो आपण आणू नये. आभार मानताना काही लोकांना खोड असते की आता सागर भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये शिवचरित्रातले अनेक उदाहरण घेतले आणि आपल्याला हे पटवून दिलं की संघटना किती महत्वाची आहे. असं चुकूनही बोलायचं नाही. कारण का ऐकणारे काय भेडे आहेत का? त्यांनी सगळं ऐकलंय ना. मिर्झाराजे जयसिंग ऐकलाय, अब्दुल खानचा बोल ऐकलाय, जीवा महाराज का बरोबर नेलं ते ऐकलंय, कुठल्या तरी एका कार्यकर्त्यानं त्यांची 15 दिवस कशी सोय केली हे सगळं ऐकलंय. त्यामुळे आभार मानताना मूळ वक्त्याच्या भाषणाचा सारांश सांगायचं नाही. ते स्वागत प्रस्तावित 5 मिनिटात संपलं पाहिजे. आभाराचं भाषण आहे, त्यात काही लोकांना एवढा उत्साह येतो की आभार मानताना माईकवाल्याचे आभार मानतात, स्पीकरवाल्याचे आभार मानतात, सतरंजी देणाऱ्याचे आभार मानतात, जनमिरवणुकीला ट्रॅक्टर दिला त्याचे आभार मानतात. तर हे सगळं टाळून अतिशय मुद्देसूद आणि थोडक्यात आभार मानले पाहिजे. पण आता निवेदक पण महत्वाचं आहे बरं का. ती काय करतोय बऱ्याच वेळेला, ती कोणतरी मास्तर असते गावात आणि त्याला कवितेच्या मोळी पाठ असतात. दुसरा म्हणतो कशा जायचे भिदळीत टोळे खुदळ तुझे घालं, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशकालं, धर्मावरती आज आमचे पेटतात पेटे, गुत्र त्या जळातून भावी क्रांतीचे नेते. यानंतर बोलतील देवा पाटील. मग ती कविता काय सांगितली? काय नाही, मला पाठ आहे म्हणून सांगितली.
तेव्हा या प्रकारचं जे निवेदक कसा पाहिजे, तो संभाषण कुशल पाहिजे, तो चतुर पाहिजे, तो व्यासपीठ आणि श्रोते यांना जोडणारा दुवा असतो. त्यामुळे त्याला मॅचचं धावतं बनवून असतं की नाही तसा कार्यक्रम पुढे नेला पाहिजे. फुलांचा हार असतो, त्यामध्ये दोरा असतो, आपल्याला हार दिसतो, हार दोऱ्यामुळे एकत्र असतो पण दोरा दिसत नाही. तसा सूत्रसंचालक न दिसता भवश्रोत हजार बाबी असायला पाहिजे. पण ह्या तिन्ही बाबतीत आपल्याकडे काय झाले, बऱ्याच लोकांना बोलावं कसं हे कळण्यापूर्वीच नको तसं बोलायची सवय लागते. आणि मग अशी एकदा सवय लागली आणि माणसं कळायला लागली की आपल्याला असं वाटायला लागतं की मी जे बोलतो तेच बरोबर आहे. मी हे जे 3-4 शत्रू सांगितले त्या 3-4 शत्रूंना आपण व्यासपीठाचं मित्र बनवायचं आहे. आणि हे व्यासपीठाचं मित्र बनवताना सांगितलेल्या सूचना लक्षात द्यावा. स्वागत प्रस्ताव 4-5 मिनिटांपेक्षा जास्त असू नये. आम्हाला ते भाषण तर 3-4 मिनिटं म्हणजे फार झाली. एवढ्याच वेळामध्ये आपलं ते भाषण संपलं पाहिजे. आता ही आपल्याकडे वक्तृत्वाची ही जी अंमलबजावणी आहे ह्याचं खरं कारण काय आहे तर आपल्या परंपरेमध्ये वक्तृत्व हे औपचारिक स्वरूपात शिकलेलं नाही. हे आलं कुठं आपल्याकडे तर हे ग्रेको रोमन संस्कृतीतनं आलं. ह्याचा मराठीमध्ये पहिल्यांदा अभ्यास विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी निबंध बाबीमध्ये 18 ते 25 क्रमांकाचे निबंध वक्तृत्व ह्या विषयावरती लिहिले आणि त्यामध्ये त्याने अशी मागणी केलेली आहे की हे जे वक्तृत्व आहे हे कुठं होतं, हे अथेन्समध्ये होतं. हे कुठं होतं, हे रोड्समध्ये होतं. आणि ग्रीकांच्याकडे वक्तृत्वाच्या कार्यशाळा व्हायच्या, ग्रीकांच्याकडे वक्तृत्वाच्या पाठशाळा व्हायच्या, ग्रीकांच्याकडे सोफिस्ट नावाचे शिक्षक होते. ते गावोगाव फिरायचे, गणित शिकवायचे, विज्ञान शिकवायचे, त्याबद्दल फी आकारायचे. आणि ह्या सोफिस्ट शिक्षकांनी वक्तृत्वाची परंपरा पुढे नेली. तिकडे डेमॉस्थिनीस नावाचा वक्ता होऊन गेला, त्याला कोरॅक नंतरचा आद्य वक्ता म्हणतात. ह्या डेमॉस्थिनीसचा आवाज किंवा होता, चांगला नव्हता, त्यात सुधारणा करायची होती. त्याने काय केलं, आपला दम वाढावा म्हणून तो रोज सकाळी डोंगरावरती पळायला जायचा, तोंडामध्ये गोट्या धरायचा. वाचनाला वेळ मिळावा म्हणून त्यांना आपलं डोकं जे आहे ते अर्ध भाजलं आणि अर्धी शिडी ठेवली. का असं केल्यामुळे आपण विचित्र दिसू आणि मग आपण बाहेर जाणार नाही. अशा प्रकारची तपश्चर्या केल्यानंतर डेमॉस्थिनीस वक्ता झाला. ह्या डेमॉस्थिनीसनं असं सांगितलं की त्याला विचारलं कोणीतरी भाषणातला पहिला गुण कोणता, तो म्हणाला नाट्य. भाषणातला दुसरा गुण कोणता, तो म्हणाला नाट्य. मग आपल्याकडच्या एका शिक्षकानं हे नाट्य सागरभाऊ आपल्या भाषणात आणायचं ठरवलं. तुम्ही शिवचरित्र सांगितलं म्हणून त्यातला एक प्रसंग मी सांगतो की गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीने त्यांचं स्वागत केलं. कुतुबशाह त्याला असं म्हणाला की तुमच्या लष्करामध्ये जे सैनिक आहेत हे छोटे आहेत, तुमच्याकडे फक्त घोडदळ आहे, यांच्या तलवारी छोट्या आहेत, आमच्यासारख्यांचा हत्तीदळ मोठा आहे. तुमचे सैनिक हत्ती बरोबर लढणार कसे. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्याकडे बघितलं आणि मावळ्यांना विचारलं तुमच्यापैकी कोण तयार आहे हत्तीशी लढायला. आता समजा सागरभाऊने विचारलं की तुमच्यापैकी हत्तीशी लढायला कोण तयार आहे तर तुम्ही म्हणाल सागरभाऊ हे बरोबर नाही, आम्ही आता सकाळी आलो, अचानक घोडा मिळायला सांगायचं बरोबर नाही. कारण म्हणजे बाकीची बैठक घेतली पाहिजे, पैसे कोण घालणार ते ठरवलं पाहिजे, कोणता किती पैसे वाटणार आहे त्याचा निर्णय झाला पाहिजे. त्यामुळे असं लढायला जमणार नाही. तर त्याला एक मावा उभा राहिला आणि तो म्हणला मी हत्तीशी लढायला तयार आहे. कोण होता तो मावा सांगा तुम्ही, कोण होता ते म्हणणार आम्ही उत्तरे द्यायची असतील तर तुम्हाला कसं म्हणणार. कोण होता, येसाजी कंक. तर त्या येसाजी कंक दुसऱ्या दिवशी मैदानामध्ये हत्तीला प्रचंड दारू पाजली, नंग्या तलवारीशी दानबंड्यानिशी येसाजी कंक मैदानामध्ये उतरला. घनघोर लढाई झाली. येसाजी कंकानं हत्तीच्या घटनास्थळावरती उडी मारून त्या हत्तीची सोड एका घावामध्ये 2 तुकडे केले.
हत्ती चीची आवाज करत कोपऱ्यात जाऊन पडला, त्यावेळेस गोवळकोंड्याचा कुतुबशाह असं म्हणाला की महाराज तुम्ही यसाची कंकाला माझ्याकडे द्या, मी त्याला 50,000 मनसबदार करतो. त्यावेळेला यसाची कंकाने उत्तर दिलं ते महाराष्ट्राला आजही अभिमान वाटेल असं आहे. यसाची कंक काय म्हणाला की तुम्ही दिलेल्या 50,000 नाहीतर आज आपण आहे 2:45 पर्यंत एका पक्षामध्ये असतो आणि 2:45 पर्यंत उमेदवारी फायनल होत नाही म्हणते की आपण पक्षांतर करून टाकतो. पण याचाच कंक असं म्हटला की जोपर्यंत मला महाराष्ट्राचं मानाचं कडे मिळतंय तोपर्यंत तुमची 50,000 मनसबदारी मला काही उपयोगाची नाही. हा मूळ आहे त्याची प्रसंग. डेमॉन्स्ट्रेशनचं काय सांगितलं, भाषणात नाट्य पाहिजे. हे आमचे इंग्रजीचे शिक्षक होते, त्यांनी कसं सांगितलं एसादी कंक वेंट टू द मैदान and then Hatti also went to the मैदान. एसादी कंक jumped and jumped and Hatti also galloped and galloped. Finally both of them went into the middle of the ground and एसादी कंक jumped on the gunder's of that Hatti. एसादी कंक jumped on the gunder's of that Hatti and then gave such a talakha with his sword on the shoulder of that Hatti. That shoulder was cut away into 2 parts and the Hatti went making the noise chi 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 in the process. In that, Barrister P.G. Patil हा किस्सा सांगायचे. हा मास्टर P.G. पाटीलच्या काळात होता म्हणून लालासाहेब बराय. तर आजच्या काळामध्ये असता तर काय म्हणलं असतात एसादी कंक jumped on the gunder's of that Hatti. Then gave such a talaka with his sword on the shoulder of that Hatti. That sword was cut away into 2 parts. The Hatti went making the noise chi chi in the corner and Esadi Khan waved his sword in the direction of Chhatrapati Shivaji as our Virat Kohli waved his bat in the direction of Anushka Sharma after completing his century. असं म्हणायला देखील खायची विनंती. तेव्हा मुद्दा असा आहे की तुमच्या भाषणामध्ये डेमॉन्स्ट्रेशनचं सांगितल्याप्रमाणे नाट्य असलं पाहिजे. मग एका बाजूला हे मान्य आहे आपल्याकडे औद्योगिक शिक्षण व्यवस्थेमध्ये वक्तृत्व नाही, आपल्याकडे ग्रीको रोमनांची परंपरा नाही. ग्रीकांच्या मध्ये प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल, मॉन्जानस असेल, प्रत्येकानं वक्तृत्वावरती काही ना काहीतरी लिहिलेलं आहे. आपल्याकडे ही परंपरा नाही म्हणजे मग आपण बोलायचंच नाही का. पण आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपल्याकडे मौखिक परंपरा आहे आणि आपल्या बोलण्याचे हेतू हे प्रामुख्यानं आध्यात्मिक आणि राजकीय स्वरूपाचे होते. म्हणजे राम वनवासाला निघाला, रामानं जाऊ नये म्हणून भारताने केलेला युक्तिवाद जो आहे हा परंपरेमधल्या वक्तृत्वाचा भाग आहे. सीतेची मुक्तता व्हावी म्हणून अंगदाने शिष्टाई केली हा वक्तृत्वाचाच नमुना आहे. भगवान श्रीकृष्णानं मैदानामध्ये अर्जुनाला गीता सांगितली हे आपल्याकडचं वक्तृत्वच आहे. रामायणामध्ये असं झालं की रावणाचा भाऊ विभीषण हा रामाला शरण येतो म्हटला. त्यावेळेला हनुमान सोडून सगळे सरदार असं म्हणाले की कुठल्याही बरोबर हनुमानावर आठवलं म्हणून गंमत सांगतो तुम्हाला. आपल्याकडे गावात माणसं दारू पेल्यावर काय करतील सांगता येईल. एका एक माणूस दारू पेला आणि हनुमानाच्या देवळात गेला आणि म्हणतात देवाला ऐक हनुमान आपल्याकडे बघायचं इकडे बघायचं. तर त्या हनुमानाचा कसा पाळला, हनुमानाची मूर्ती तिथंच होती. हा असं म्हटला देवाला की देवा ते माग लक्ष्मण मूर्तीत पडला त्यावेळेला तुम्ही ती वनस्पती आणायला गेला आणि ती वनस्पती आणायला तुम्हाला घावली नाही. म्हणजे हे पण एक विशिष्टच आहे. आपल्याकडचे डॉक्टर जे सागरभाऊ तुम्ही आता हॉस्पिटल काढणार आहे म्हणून सांग, आपल्याकडचे डॉक्टर जे प्रिस्क्रिप्शन देतात ते कुणाला सुद्धा कळत नाही. म्हणजे मी 1982ला एमएला इंग्रजीला विद्यापीठात पाहिला पण डॉक्टरने काय लिहून दिलं हे मला सांगता येत नाही. बहुतेक डॉक्टर आणि मेडिकल स्टोअरमध्ये ह्यांच्या मधला तो गुप्त करावा असा. म्हणजे त्या चिठ्ठीवर डॉक्टर असं सांगत असावा मेडिकल वाटला माझ्या वाटणीचे पैसे मी घेतलेले आहे तुझ्या वाटणीचे घरात घेतले. तेव्हा हे प्रिस्क्रिप्शन नाही कळाल्यामुळे संजीवनी बुटी आणण्याऐवजी तुम्ही अख्खा पर्वत घेऊन आला होता. हा दारुडा मग हमाला मग आता आम्ही 2 दिवस झाले कार्यक्रम करून देवात पडलोय. आम्हाला घालवण्याची काही व्यवस्था आहे का असं तुझे आवडायचं. मुद्दा असा आहे की हा जो हनुमान आहे हा विभीषण ज्यावेळा रामाशी करार करायला आला रावणाचा भाऊ तेव्हा सगळे सरदार म्हणत होते तो विरोधी पार्टीचा आहे
त्याला आपल्याकडे घ्यायला नको. त्यावेळेला हनुमान हा एकमेव वक्ता असा होता की त्याने सांगितलं की आपण ज्यावेळेला लंका जिंकू त्यावेळेला स्थानिक जनतेला ऍक्सेप्टेबल होणारा राजा आपल्याला पाहिजे आणि तो विभीषण आहे. म्हणजे तुमच्या माझ्या पुराणामध्ये तुमच्या माझ्या धर्मग्रंथामध्ये वक्तृत्वाची अशी परंपरा आहे. आपली मंदिर बघा, तिथे कीर्तन होतात, प्रवचन होतात, गोंधळाचे कार्यक्रम होतो, तमाशा होतो. हे सगळं कुठनं आलं? हे मौखिक परंपरेतनं आलं. तुम्ही बघा, शाळेतनं जाणाऱ्या माणसाला तुकारामाचे अभंग तोंडपाठ असतात, शाळेतनं जाणाऱ्या माणसाला ज्ञानेश्वरीच्या ओव्या तोंडपाठ असतात. आणि साधी साधी गाणी घ्या, कमा करतात. महिला थोड्याच आहेत म्हणून तुम्हाला विचारतो, हे गाणं कधी म्हणतात? कमा करता वाचता करता असं कसं झालं, एवढ्यात येऊन माझ्या नशिबी आलं, कधी म्हणतात? कधी म्हणतात सांगा की, कधी म्हणतात ती गाणं? आजच्या वेळी जमलं तर इस्लाम बरोबर आमच्या बायकोला समजावून सांगा, मला बघितलं की म्हणायला सुरू होतं. तेव्हा ही जी गाणी आहेत आपल्या परंपरेतली, ही जी गाणी आहेत ही कुठल्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये नाही. पण ही आपल्याला कशी आली तर आपल्याकडे मौखिक परंपरेतून आली. मौखिक परंपराचं वैशिष्ट्य असं आहे की ती ग्रामीण आहे, की बहुजन समाजाची आहे, की नष्ट होत नाही. तुम्ही मला सांगा, तुम्हाला हे माहिती की नाही तुकारामाचे अभंग इंद्रायणीत बुडवले होते की नाही? मग आता कसे वाचताय तुम्ही? कुठं आले? कोण सांगते सांगा? तुकारामाचे अभंग इंद्रायणीत बुडवलेले होते, तरी पण आता आपण ते अभंग वाचतो. कसे वाचतो? तर ते अभंग त्र्यंबक कासार नावाचा त्यांचा अनुयायी आणि अलेक्झांडर ग्रँट नावाचा ब्रिटिश अधिकारी यांनी गावोगाव फिरून मौखिक परंपरेतले हे अभंग गोळा केले आणि तुकारामाची गाथा प्रसिद्ध केली. त्याच गाथेतले अभंग आपण आज म्हणतो. मुद्दा असा आहे की आपल्याकडे वक्तृत्वासाठी मौखिक परंपरा जी आहे, आणि आता जर तुम्हाला सांगतो मौखिक परंपरा ही तुमच्या माझ्या घरात चांगली रुजलेली आहे. कारण असा एकही नवरा इथं बसलेला नाही की जो बायकोचं ऐकत नाही. एकदा एका माणसाने शर्यत नव्हती, बायकोचं 100% ऐकतात त्याने माझ्या उजव्या हाताला थांबायचं, बायकोचं अजिबात ऐकत नाही त्याने डाव्या हाताला थांबायचं. बायकोचं ऐकायच्या डिपार्टमेंटला माणसं घराला पोहोचली आणि एक मोठा माणूस मी बायकोचं ऐकत नाही म्हणून डाव्या हाताला थांबला. लोकांनी त्याचा सत्कार केला आणि त्याला विचारलं तुला हे जमतं कसं? तर तो म्हणला माझ्या बायकोनंच मला सांगितलंय तुमची तब्येत अशी तुला असं आहे, जास्त गर्दी ठिकाणी तुम्ही जात जाऊ नका म्हणून. त्यामुळे घरात पण बायको बोलते. किंबहुना माझं तर असं मत आहे, आपण मराठीला मातृभाषा म्हणतो कारण मराठीमध्ये फक्त आईच बोलतो, बापाला बोलायची संधीच मिळत नाही. त्यामुळे मराठी आपली मातृभाषा. तेव्हा आपला जो संस्कार आहे तो प्रामुख्याने, आणि तुम्ही बघा हे जो पॅटर्न आहे, विमादी पटवर्धन नावाचे कीर्तनाचे अभ्यासक आहे. कीर्तन कधी असते? किती वाजता असतं कीर्तन गावात? 9 नंतर, म्हणजे जून खाऊन माणसं. मग ते होतंय काय? जून खाऊन माणसं आली आणि बुवाचं कीर्तन सुरू झाली की जेवलेलं अन्न प्रक्रिया काम करायला सुरुवात करते आणि मग ह्याला झोप येते. म्हणजे समोरचं जरा काळपट दिसतंय, एकदम काळं दिसतंय अशी तुरकी काढते. मग तुरकी काढल्यानंतर बुवाच्या लक्षात येतं एक ते काय लागलं म्हणून. म्हणजे कीर्तनात पण गंमत असते. एकदा बजरंगची बायको कीर्तनाला गेली आणि बजरंगच्या बायकोनं माईकवरून पुकारायला लावलं, बजरंग कदम कीर्तनाला आलेले आहेत काय? त्याने हात वर करावा बुवाने सांगितलं. बजरंग कदमानं हात वर केला, उभा राहिला. बजरंगची बायको म्हणले उठायची काही गरज नाही, घरात मी कीर्तनाला जातो म्हणून सांगितलं होता, इथंच आलं का एवढं बघायचं असं म्हणून तिला खाल्लं. तेव्हा आपलं मग बुवा काय म्हणतो बघा, म्हणा जय जय ठोबा उमाय रामकृष्ण हरे टाळ्या वाजवा. हे बुवाचे प्रयत्न काय आहेत? तर हे बुवाचे प्रयत्न श्रोत्यांचं अवधान आपल्याकडे खेचून घेणं, यासाठी बुवा या तंत्रांचा वापर करतो. माझा मुद्दा असा आहे, तुम्ही चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या तंत्रांचा वापर केला पाहिजे. तुम्ही म्हणाल हे ठीक आहे, थिओरिटिकली वक्तृत्व आपल्या परंपरेत नाही, मौखिक मध्ये थोडा आदर शोधता येतो. तुमचा प्रश्न काय आहे
हे मला माहित आहे. तुम्ही म्हणणार सगळं आमच्या सिलेबसच्या बाहेर झालं. माझा प्रॉब्लेम असा आहे की मला सभेत भाषण करायचं आहे आणि मला सभेत भाषण करताना आपले वादे असे होतात की समोरची माणसं बघितली की ही सगळी वादसिंहामध्ये रूपांतरित होतात. ही सगळी आपलं नरड पकडतात का काय, आपली कॉलर पकडते का काय, असं वाटतं. आपला तोंड स्टॅच्यू झालाय असं वाटतं. आपल्या तोंडाला कोरड पडते. 5 मिनिटं बोलायचं असेल तर 30 सेकंद बोलल्यानंतर झालं काय म्हणून दुसऱ्याकडे बघायची वेळ येते. ह्याच्यावरती उपाय सांगा. तर ह्याच्यावरती पण उपाय आहे. हा जो आपल्याला स्टोन स्टॅच्यू झालंय असं आपल्याला वाटलं ते स्टोन स्टॅच्यू फक्त तुम्हालाच वाटले असा तो भाग नाही. जगात असा एकही माणूस नाही की तो जन्माला आल्या आल्या वक्ता झाला. आपण म्हणतो 100मध्ये एखादा शूर असतो, 1000मध्ये एखादा पंडित असतो आणि 10,000मध्ये वक्ता असतो. झूट आहे. यातला कुणीही माणूस जन्माला आल्या आल्या वक्ता होत नाही. मग भाषण म्हणजे काय? यशवंतराव चव्हाणांनी सोपी व्याख्या केलेली आहे. एका माणसानं अनेक माणसांशी केलेलं संभाषण म्हणजे भाषण. आता हे संभाषण करताना आपला जो स्टोन स्टॅच्यू आहे तो, आणि एक गोष्ट ही पण लक्षात ठेवावं लागेल, गावात सार्वजनिक जीवनात बोलताना तुम्ही काय आहे हे गावाला चांगलं माहित असते. त्यामुळे आपलं चारित्र्य हे महत्वाचं आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. महात्मा गांधी म्हणाले चले जाओ आणि ब्रिटिश निघून गेले. का? ते बॅरिस्टर होते, ते कायद्याची भाषा करत होते. त्यांना माहिती होतं की ब्रिटिश कायदा म्हणतात, म्हणून त्यांना ते समजावून सांगत होते की ही तुमची जागा नाही, तुम्ही जा. आता जर तुम्ही शेजारच्या माणसाला म्हणला कडे जा तर तो हॉल काय तुझ्या भात आहे काय, मी नाही राहणार. पण हे गांधी चले जाऊ म्हटले किंवा टिळक म्हटले स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. किंवा सुभाषबाबू म्हटले तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. या पाठीमागे माझा मुद्दा असा आहे, बोलणाऱ्या वाक्याचं लौकिक आणि बोलणाऱ्या वाक्याचं चारित्र्य हे देखील अतिशय महत्वाचं आहे. आता पहिला जो मुद्दा आहे की मला स्टोन स्टॅच्यू झाल्यासारखं वाटतंय, पोटात ढवळल्यासारखं वाटतंय, ही दुनिया गरगर फिरते आहे असं वाटतंय. त्याला इंग्लिशमध्ये स्टेज फाईट म्हणायचं. या स्टेज फाईट वरती कशी मात करायची? तर बोलण्याच्या अगोदर खोलवर अशा प्रकारचा काही वेळा श्वास घ्यायचा, सोडायचा, पण तो थोडा वेळ करायचा. कारण बऱ्याच वेळा खोलवर श्वास घेतला आणि सोडला की झोप लागण्याची शक्यता असते. म्हणजे एवढ्या टोकाचं पण करायचं नाही. आपल्याला मानसिकदृष्ट्या खंबीर होईल. सुरुवातीला बोलण्याचा सराव होईपर्यंत आपण जे बोलणार आहोत त्याचे मुद्दे कागदावरती तुम्ही लिहून काढा आणि कागदावरती लिहून काढून मग त्या ठिकाणी मांडा. आता ह्यात आणखी एक मुद्दा आहे. आपल्या भाषणामध्ये आपले श्रोते देखील महत्वाचे आहेत. कारण काही श्रोते काय करतात, दोन उशिरा येतात. काही जणांना सवय कशी असते, वक्ता बोलत असेल त्यावेळेस सारखा सगळा आघात टाकायचा, आरोप दिलं काय चालू कुठणार अशी वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. तर काही वक्त्यांना लोकांच्या बरोबर वाद घालायची सवय असते. भाषण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जी मान आहे ती माईक पासून तुम्ही बोलताना साधारणपणे 8 ते 9 इंच एवढ्या अंतरावरती असावं. आपला ऑडियन्स आहे हा डावीकडं उजवीकडं बोलत बोलत आपली मान फिरली पाहिजे. कुठल्या तरी एकाच श्रोत्याला पकडून त्याच्याकडे बघत म्हणजे ऊट सूट भजन काय वाटते अशी सारखी दमबाजी करण्याचे प्रकार जे आहेत ते आपण टाळले पाहिजेत. तुम्हाला उदाहरण सांगतो. रसेल कॉम्रेड नावाचा वक्ता होता. त्याने एकाच विषयावरती 6000 एवढी व्याख्यानं दिली तरी सुद्धा त्याचे श्रोते व्याख्यानाला थांबले. म्हणजे अज्ञान युगापासून वक्तृत्व आपल्याबरोबर आहे, विज्ञान युगामध्ये वक्तृत्व आपल्याबरोबर आहे. त्यातले काही मुद्दे फक्त जातात तुम्हाला मी उल्लेख करतो की चांगला वक्ता व्हायचा असेल तर वाचन चांगलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल काय वाचायचं हे कोण सांगत नाही. काय वाचायचं याला उत्तर असं आहे की तुम्ही चरित्र वाचा. महात्मा गांधींचं चरित्र वाचा,
शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा, शरद जोशींची पुस्तकं वाचा, उद्याच्या आम्हाला हवेली येत आहेत त्यांची पुस्तकं वाचा. अशा प्रकारचं वाचन तुमचं झालं पाहिजे. आवाज हा माईक पुढे सगळीकडे पोचतो. मुद्दा म्हणून आरडाओरडा करायची गरज नाही. तुमच्या भाषणाशी सुसंगत एक मिनिट मला बेटर वेळ माझं भाषण पुढे अजून थोडा वेळ चाललं असतं, पण आता आपण कधी संमेलनाला उठू. अजून एक जातात एक महत्वाची सूचना करतो. काही लोकांना असं वाटतं की भाषण करायला जायचं म्हणजे ड्रेस कोड पाहिजे, जॅकेट पाहिजे, कोट पाहिजे, असं काय नसते. ते उलट ते तसलं घातलं की नाही कुठून धरून आणलं असं वाटतं. तू म्हणून काय करायचं की साधारणपणे आपला उष्णकटिबंधातला देश आहे, त्यामुळे साधा पोशाख जो आहे तो पोशाख तुम्ही त्या ठिकाणी वापरला पाहिजे. आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवतो, भाषण हे बोलणाऱ्या वाक्याच्या तयारीपेक्षा श्रोत्याच्या कानात फुरतं. त्यामुळे श्रोत्यांचं लक्ष टिकवून ठेवणं हेही महत्वाचं आहे. आता फक्त 5 मिनिटं तुम्हाला काही शंका असतील त्यावरती मी बोलणार आहे. आता एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. बोलणाऱ्या वाक्यानं लोकांचं रजिस्टर निवडलं पाहिजे. रजिस्टर म्हणजे काय? लोकांची भाषा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्रातला शेतकरी चळवळीतला एक मोठा वक्ता आहे, तो ग्रामीण भागाला बोलताना आम्हानी तुम्हाला म्हणतो. त्यानं एकदा मंत्र्याबद्दल टीका करताना काय उद्गार काढले मी सांगतो तुम्हाला. मंत्री झाला की माणूस खुशाल होतो, मंत्री झाला की साहेबांचं बेंदूळ खुशाल आहे म्हणतो, आणि मंत्री आला की आपणच म्हणतो साहेबाची गाडी उडाला थार सुटतात आणि सरका बघूला साहेब आत्ता घ्यायचं आहे. साहेबाला काय आमच्या उभा घ्यायचं आहे. कोण बोलला असेल सदाभाऊंच्या भाषणाला प्रचंड प्रतिसाद का मिळाला? ही यूज जी रजिस्टर ऑफ द पीपल, म्हणजे तुम्ही लोकांचं जे बोलणं आहे ते बोलणं त्या बोली भाषेमध्ये बोललं की लोकांना अपील होतं. म्हणजे हाच विषय त्यांनी इंग्लिशमध्ये जर सांगितलं असतं, व्हॉट यू नो अबाउट आवर मिनिस्टर, आवर मिनिस्टर इज क्लेवर, पीपल सेस अँड दे से go forward, Sahib is coming, what do you want to sit there Sahib on our best, असं जर म्हटलं असतील सदाभाऊ तुम्हाला कळलं नसतं. म्हणून ते रजिस्टर महत्वाचं आहे. मला एक चिठ्ठी आलेले आहेत, त्यातले मुद्दे असे आहेत. मुद्दे कसे उपस्थित करायचे, तर मुद्दे कसे उपस्थित करायचे ह्याला एक साधं उत्तर आहे. तुम्हाला जे मांडायचं आहे ते तुम्ही कागदावरती नीट लिहून काढा. स्थानिक मुद्दे कसे घ्यायचे, ज्या गावात तुम्ही जाताय त्या गावातल्या कार्यकर्त्यांच्याकडं गावाबद्दल नीट माहिती घ्या. आपल्या लोकांना अशी सवय असते, माहिती विचारली की माणसं मत सांगतात. म्हणजे आपण जर विचारलं तुमच्या गावातल्या कॅनल पाटलाबद्दल काय म्हणतात, 1 नंबर चोर आहे म्हणून सांगतात. विचारलंय काय कॅनल पाटलाबद्दल माहिती सांगा. म्हणजे खास करून लग्नाची सवय बघताना तुम्हाला हा अनुभव येईल की पोरगा कसा आहे म्हणजे की त्या घराला अजिबात पोरगी देऊ नका, 1 नंबर भेटा. तेव्हा हे स्थानिक मुद्दे जे आहेत ते स्थानिक मुद्दे स्थानिक लोकांशी चर्चा करून घ्यावी. आणि चळवळीतला वक्ता होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. तुमची स्मरणशक्ती चांगली पाहिजे. आता आंदोलन कसं सुरू करायचं, बांधणी कशी करायची, ह्याबद्दल मला एकदा सभापतींनी सांगितलं की विरोधी पक्ष चालवणं काही अवघड नाही. इस्लामपूरपर्यंत जायला पडतो, एसटी पुरतं पैसे असलं पाहिजे आणि तिथं जायचं ज्याला विरोध करायचा आहे त्याच्या नावानं वापरायला सुरुवात करायची. दुसरी दोघं घ्यायच्यात म्हणतात बरोबर आहे तुमचं, आपण पण विरोध करायला सुरुवात करूया. आणि मग तेव्हा म्हणतात का आपण चळवळून जाऊ. आता आज जर कशी करायची तर अजून ते म्हणतो माझं एक पाहुणा आहे तो एक अशी बाजून झाली की बाबा सुरुवात. तेव्हा ही संघटना बांधणी आहे त्याच्यावर एकच उपाय आहे की लोकांच्या सतत संपर्कामध्ये राहायचं. आता आंदोलन कसं संपवायचं ह्यासाठी एक ओव्हर टीम स्थापन करायला पाहिजे आणि ठरलं पाहिजे केव्हा आपल्याला आपण हे करावं. एक गोष्ट सांगतो जाता आता की वक्तृत्व या विषयावरती मी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाच्या 26 आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यामुळे या विषयावरचा माझा अभ्यास चांगला आहे.
माझं डॉक्टर संजय थोरात नावाचं यूट्यूब चॅनल आहे. हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं, परत ऐका, डॉक्टर संजय थोरात या नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे. हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर वक्तृत्व या विषयावरचे अनेक व्हिडिओ आहेत. याशिवाय तुम्ही जर मला केव्हाही फोन केला की तुमच्या अमुक अमुक अडचण आहे बोलण्या संदर्भातली, तर त्या बाबतीमध्ये मी मार्गदर्शन करू शकतो. सागरभाऊ, शेवटी तुमच्या संदर्भात एक गोष्ट सांगतो. एकदा एका वाक्याचं भाषण बराच वेळ चाललं, माणसे टाळ्या वाजवायला लागली, कंटाळून टाळ्या वाजवायला लागली. इथं तर परिस्थिती अशी आहे की माझ्यानंतर कवी संमेलन असल्यामुळे कवी कोणत्याही क्षणी मला उचलून आपल्याची शक्यता आहे की आमचं कवी संमेलन सुरू करायचं आहे, तुमचं भाषण आवडतं घ्या, असा निरोप ऑलरेडी देवापाटकांनी दिलेला आहे. तर भाषण एखादं बराच वेळ झाल्यावर माणसे टाळ्या वाजवायला लागली, बऱ्याच टाळ्या वाजवायला लागली. शेवटी कोकणातनं एक माणूस रिव्हॉल्वर घेऊन उभा राहिला. म्हटलं, साहेब तुम्ही बघा, तुमच्याबद्दल माझी काही तक्रार नाही, पण तुम्हाला इतकं बोलवलं तुम्ही, तुमचं नाव सांगा, तेव्हा मी जीवन ठेवणार नाही. तेव्हा सागरभाऊवरती अशी वेळ येऊ नये यासाठी जय हिंद.